एवढं एमपी मध्ये सगळेच चळवळीतील वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे संघटनेचे नेते मंडळी आलेले डेमोक्रॅटिक पार्टी सर्वांचे आपण इथं यासाठी जमलेलो होतो की आपला सहकारी युवा नेता आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्यावरती एमपीडी अंतर्गत कारवाईला सुरुवात प्रशासनानं करण्याची धमकी दिली आणि धमकी इकडे तिकडे न देता खुद्द अजय सरवदेंच्या आईजवळ पीआय बल्लाळनं धमकी दिलेली आहे. ते आय विटनेस आहेत. नंबर 2चा जो आय विटनेस आहे ज्यांच्या जवळ आणखी एका नातेवाईकात दिली तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे. सीसीटीव्हीचा सगळा फुटेज आपल्या हातात आहे. आता आपल्या ताब्यात आहे की बल्लाळ बोलत असताना आपल्या नातेवाईकाला अजय सरवदेंच्या तर ते फुटेज बी आपल्या ताब्यात आहे. म्हणजे ऑथेंटिकरित्या असं धमकी दिलेली आहे. तो जाणीवपूर्वक त्याचं जो अगोदरचं जे वागणं आहे बल्लाळचं हे जातीय पूर्वग्रह दूषित आहे आणि पर्टिक्युलरली आंबेडकरी चळवळीतल्या लोकांना टार्गेट करण्याचं आहे. तर आपण सगळं शिष्टमंडळ कलेक्टरना भेटलं. कलेक्टरांनी आश्वासन दिलेलं आहे की एमपीडीएचा फायनल प्रस्ताव माझ्याकडेच येतो आणि मी असा कदापि कुणावर अन्याय करणार नाही. ते कलेक्टरांनी शब्द दिला. बांगर साहेबांनी स्वतःचं उदाहरण सांगितलं की माझ्यावर ही कारवाई अशाच प्रकारे केली त्यामुळे आम्ही गाफील राहणार नाहीये. अशोक हिंगे सरांनाही ते प्रकरण मग ते जेलरचं प्रकरण असेल पोलीस प्रशासन काय भूमिका आहे हेही मांडलं. यांनी आपल्या बसपाचे नेते प्रशांत वास्तिक यांनी ही भूमिका मांडली आणि सर्वच मध्ये असलेल्यांनी ही भूमिका मांडली. तर कलेक्टरनं आपल्याला आश्वस्त केले की आम्ही अशी कारवाई करणार नाही. आपली मागणी होती एक ही एमपीडी अंतर्गत जे षडयंत्र सुरू आहे आंबेडकरी चळवळीच्या आपण सगळे यासाठी आहोत. आज जात्यामध्ये अजय सरवदे आहेत सुपामध्ये आपण सगळे आहोत. जर यांना एमपीडीए लावलं तर उद्या आपल्यावर बी होऊ शकतंय. म्हणून हे ताक पोळलेला दूध पोळलेला आहे म्हणून ताक बी आपल्याला फुकून पिणं आहे हा एक मुद्दा. दुसरी आपली मागणी होती की जो पीआय बल्लाळ आहे त्याला याची चौकशी करण्यात यावी आणि चौकशी करेपर्यंत त्याला निलंबन करण्यात यावं ही एक आपली मागणी आहे आणि ती मागणी आपण त्यांना दिलेली आहे आणि सगळे पुरावे बी आपण त्याच्यासोबत जोडलेले आहेत. कलेक्टरनं आपल्याला आश्वस्त केलेलं आहे. मला वाटतं अशी युनिटी आणि एक आपण हे करूया आणि जो लढणारा वर्ग आहे लढणारा तरुण आहे याच्या पाठीमागे आपण असेच सर्वजण उभा राहूया. धन्यवाद. अजय सरवदे हा कोणत्या पक्षाचा हा बघण्यापेक्षा हा आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रेसर कार्यकर्ता आहे आणि अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला. जनतेच्या समस्यासाठी अधिकाऱ्यांकडे जाऊन तिथं भांडतोय. अशा सगळ्या गोष्टी बघत असताना 2-3 दिवसापूर्वी बीडमध्ये एक मिलिंद एकोले नावाचा कार्यकर्ता त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि तो कार्यक्रम होऊ नये यासाठी अजय सरवदेने सहकार्याने घेऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं. खरं तर गोष्ट अशी आहे की हे जातीवादी लोक या ठिकाणी कार्यक्रम घडवून आणतात आणि प्रशासन त्याला सहकार्य करतं. भीमा कोरेगावमध्ये जी दंगल घडली त्याचा मूळ सूत्रधार एक तो संभाजी भिडे आणि मिलिंद एकोटे हे दोघंजण मूळ सूत्रधार असताना एवढी मोठी महाराष्ट्रभर दंगल घडली आणि त्याचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवादी वातावरण निर्माण झालं. अशा प्रकारे हे लोक विध्वंसक किंवा प्रक्षोभक बोलणारे चिथावणीखोर भाषण करणारे यांना प्रशासनाने पायपाल करणं गरजेचं होतं. परंतु शासन प्रशासन यांना हे मान्य आहे की या लोकांनी कार्यक्रम घ्यायचे लोकांचे भांडण लावायचे आणि आपल्यासारखे कार्यकर्ते आंबेडकरवादी कार्यकर्ते त्यांना
वेळोवेळी धमक्या द्यायच्या. या ठिकाणी बल्लाळचं प्रकरण हे पहिलंच नाही, अनेक प्रकार घडलेले आहेत. याच्या आधी आम्ही ज्यावेळेस आंदोलन केलं, संविधानाची तोडफोड झाल्याच्या नंतर त्यावेळेस आमचा पिछा करत बल्लाळ PI या ठिकाणी आंबेडकर भवनमध्ये आला आणि त्या ठिकाणी आमच्यावर त्याने म्हणजे आरेरावाची भाषा केली. त्यावेळेस मी त्याला सांगितलं की हे आंबेडकरी कार्यकर्ते इतके सहज तयार होत आहेत, ते घरातून निघतात ते जेलमध्ये जाण्याच्या हिशोबाने निघतात. आणि ज्यावेळेस आपल्या आंबेडकरी कार्यकर्त्यावर एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस त्याचं मेटल आहे सामाजिक चळवळीचं. त्याला म्हणलं आम्हाला ह्याची भीती नाही, आम्ही जर बाबासाहेबांच्या नावासाठी या समाजासाठी जेलमध्ये गेलो तर त्याचा आम्हाला अभिमान वाटतो, आमच्या आई बापाला सुद्धा त्याचा अभिमान वाटतो. आणि त्याला सांगितलं की तुमच्या वेळप्रसंगी आम्हाला काठे खावा लागतात, तुमच्यामुळे आम्हाला जेलमध्ये जावं लागतं. मागच्या वेळेस दंगलीमध्ये त्यावेळेस त्याचा विरोध करण्यासाठी विशाल सूर्यवंशी या ठिकाणी रस्त्यावर आला, त्यावेळेस त्याला किती मारलं आपल्याला सगळ्याला माहिती, तुम्ही साक्षीदार आहे. त्याचा अंग अक्षरशः काळा निळा होतं, त्याला मारलं, PI ने मारलं, SP ने मारलं. आणि अशा प्रकारे जे जे लोक आंबेडकरी चळवळीमध्ये योगदान देतात या ठिकाणी अग्रेसर असतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात, त्यांना मारायचं काम करतात, जेलमध्ये टाकायचं काम करतात. म्हणून जे लोक या ठिकाणी प्रक्षोभक भाषण करतात, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात, ते जाणून बुजून शासन आणि प्रशासन हे घडून आणतात. पण ते आपण निवेदन दिलं तरी त्यांचा कार्यक्रम काय झाला, आपण निवेदन दिलं, रस्त्यावर उतरलं, त्यावेळेस त्यांनी तो कार्यक्रम रद्द करायला पाहिजे होता. परंतु आपल्याला हे सत्ताधारी का घाबरते हा स्वतःला प्रश्न विचारा की यांनी आम्हाला का घाबरावं. आमच्याकडे घाबरण्यासारखं काहीच नाही. जे आमच्याकडे होतं, मनुवादी लोक ज्या गोष्टीने घाबरणार होते ते आहे मत, आणि ते मत त्याच्या धुळीत टाकून निघाले. हा राजकीय विषय नाही, परंतु हे तुम्ही मान्य केलं पाहिजे की ज्याला मतं दिलं तेच लोक तुमच्यावर अन्याय अत्याचार करतात, तेच लोक सत्तेवर बसले आणि ते सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी जातीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी असे लोक पाठवले जातात, भाषणं करतात आणि ते खट्टा घडवून आणतात. म्हणून आता आम्ही कलेक्टर साहेबांना पण म्हणलो की जर तुम्हाला ही कायदेशीर बाजू करायची असेल तर तुमच्या कायद्याच्या पद्धतीने करा, परंतु एखादा पोलीस अधिकारी घरी जाऊन धमकी देत असेल तर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. आता या ठिकाणी आपलं तर ते निवेदन आहे, पण त्याला ते मदत करतील किंवा नाही करतील याचं काही आपल्याला सांगता येत नाही. परंतु आपण सगळेजण आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते ते आजच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू. आपण वेळप्रसंगी आणखी आंदोलन करायची गरज पडली तर आपल्याला जेलमध्ये जायची भीती नाही, बरोबर का नाही, पोलिसाच्या काट्या खायची आपल्याला भीती नाही, आपल्याला हे पाठ झालेलं आहे. म्हणून आपण सगळेजण एकजुटीने एक ताकदीने या ठिकाणी आपण या आंदोलनामध्ये सहभागी राहू. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. आणि कळल्याच्या नंतर संध्याकाळी 9:08 दीपकभाई केदार यांना फोन केला आणि जे काय बीडमध्ये हे कारस्थान चालू आहे ते त्यांना सगळं काही सांगितलं. तर भाईंनी मला सांगितलं की या ठिकाणी महायुती महाविकास आघाडी लढणार आहे आणि या ठिकाणी जिल्हा परिषद आणि नगराध्यक्ष पदाला एससीला जागा सुटली. आपला एक एक कार्यकर्ता एक एक उमेदवार सक्षम पर्याय जो उभा राहील त्याला गुंतवण्याचं काम यंत्रणा करायचं काम असं वरून करते. म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर फोन केला बल्लाळ साहेबांना किंवा असे ना असा विषय झाला साहेब, हे खरं आहे का? नाही म्हणले, सोनवणे तुम्ही मला फोन केला. हो साहेब, तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? मी तसं बोललो म्हणून काय लेखी आहे का, काय व्हिडिओ आहे का? तर मी म्हटलं साहेब माझ्याकडे लेखी व्हिडिओ तर काही नाहीये, पण माझ्या कानावर घटना आली आणि मी एक समाजाचा एक नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे आणि आंबेडकर चळवळीतला तो कार्यकर्ता असल्यामुळं मी त्या व्यक्तीच्या सोबत आहे आणि त्याच्यावर अन्याय काय आणि माझ्यावर अन्याय काय तो सारखाच आहे. म्हणून तो माझ्यावरचा अन्याय समजून मी तुम्हाला फोन केलाय की आमची चुकी काय. तर तुमची चुकी काय नाही, मला ग्राउंड लेवलचा रिपोर्ट देण्यासाठी सांगितलं होतं, त्या पद्धतीने माझं मी काम करतोय. तर मी त्यांना एवढं सुद्धा सांगितलं की साहेब एमपीडीचा प्रस्ताव दाखल करत असताना पालकमंत्री, SP आणि कलेक्टर त्यांच्या तिघांच्या सहमतीने आणि तिघांच्या सहाय्याने होतो आणि ज्या वेळेस एमपीडी दाखल होतो त्यावेळेस ज्याच्यावर दाखल झालेला असतो त्या व्यक्तीला कुठल्याही गोष्टीची माहिती नसते आणि त्याला उचललं जातं. हे आतापर्यंत एमपीडीचं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये मी शिवराज बांगर सरांचं सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलं की मला त्यांच्यावर 2-3 गुन्हे होते साहेब. एक खोटी फिर्याद गेवराईच्या महिलेला द्यायला लावली, त्या महिलेने फिर्याद दिली, गुपित साक्षीदार ठेवले, त्यांच्यावर एमपीडी दाखल केला, 7 महिने ते जेलमध्ये होते. हे कसं काय असं झालं? काय म्हणजे ते यंत्रणेचा कॉल आला, आपण यंत्रणेचा कॉल निषेध करतो आणि विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकारी, नेतेगण त्यांच्यासोबत आम्ही कलेक्टरांना भेटणार आहेत. आणि जर त्या कार्यकर्त्याचा चळवळी जर बळी गेला आणि चळवळीसाठी जर याला एमपीडी दाखल केला आणि आपल्याला सगळ्याला माहित असताना जर आपण त्याच्यात काहीच करू शकलो नाही तर आपण अपयशी आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. त्याच्यामुळे मित्रांनो, या
त्या एमपीडीच्या विरोधामध्ये आपण सर्व हे द्यावे पक्ष संघटना बाजूला सर्व या ठिकाणी उपस्थित तर राहिलेलोच आहोत, पण इथून पुढं शिवराज बांगरांनी जसं 7 महिने एमपीडी खोट्या एमपीडी मध्ये जेल भोगला, तसं आंबेडकरी चळवळ असू द्या किंवा विविध पक्ष संघटना असू द्या, तो काम हे समाजासाठी करतो, लोकांसाठी करतो. कुठल्याही पक्ष संघटनेचा नेता स्वतःसाठी काम करत नाही, स्वतःसाठी करतो ती 2 नंबर. मला अजय सर्वदेशी काय 2 नंबर आहे? कुठेतरी दारू विकली, गांजा विकला, रिव्हॉल्वर विकली, काय पुरावे आहेत तुमच्याकडे? लेखीमध्ये काय तुमच्याकडे पुरावे आहेत का? त्यांनी 302 केलाय का? 307 केलाय का? कुणाचं घर फोडलंय का? नेमकं काय आहे त्याच्यावर? आंदोलनाचे केसेस तर माझ्यावर बी आहेत. रस्ता रोको केला, हे केलं, ते केलं, असे सर्ववरून केस आहेत. आणि अशावर जर तुम्ही चॅप्टर म्हणून जर 2-4 गुपित माणसं गोळा करून, त्यांचा डाटा गोळा करून, त्यांना गुपित ठेवून ह्या माणसाला जर तुम्ही हद्दपारीत तडीपारी जर काढीत असतात, ते अत्यंत चुकीचं आहे. 47 मिनिटं मी फोनवर त्या ठिकाणी रात्री दीपक भाईकेदार त्यांना बोललेले आहेत. असं काही होणार नाही, पण आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल असं जिथून पुढे कार्यकर्त्याला बळ देत राहू, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम. यांच्या संदर्भामध्ये काल सोशल मीडियावरची बातमी आली की त्यांच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन एमपीआयडीचा प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे. पण आपण आजच्या आज आपण सर्व जागृत कार्यकर्ते आहोत, आपण सर्व एकत्र आलो आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर आता आपण ही माहिती घातलेली आहे. आता सांगितलं की शिवराजजी बांगर यांनी एमपीआयडी भोगलेली आहे, म्हणजे कारवाई कधी झाली त्यांना कधी उचललं, उचलल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाकीच्या सगळ्या लोकांना समजलं किंवा त्यांच्या खटक्या व्यक्तीला सुद्धा समजलं. पण आपल्याला म्हणजे आपली समाजाची गोष्टी आपल्या अगोदर समजलं, म्हणजे आपल्या अगोदर जागा केलं, म्हणजे त्यांनी ती चूक म्हणावी की ते येऊन आपल्या घरी त्यांनी आपल्याला जागा केलं. पण निश्चितपणे आपण जिल्हाधिकारी महोदयाला सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर 302 नाही, 307 नाही, 395 नाही, आमच्यावर जे गुन्हे आहेत ते आंदोलन आहे. बाबासाहेब आंबेडकरचं नाव दिलं पाहिजे, रेल्वे स्टेशनला मुस्लिमाला आरक्षण दिलं पाहिजे, मराठा आरक्षण दिलं पाहिजे. या सगळ्या भूमिकेमध्ये आतावर वंचित बहुजन आघाडीने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या नुसार जे आंदोलन शहरामध्ये झाली त्याच्यावरचे गुन्हे आमच्यावर झालेले आहेत. कुठल्याही प्रकारचा हा गुन्हा आमच्यावर नाही हे आपण जिल्हाधिकारी महोदयाला सांगितलं आहे. उल्लेख करतो श्री रविशंकर इथे त्या कार्यक्रम त्या ठिकाणी झालेले आहेत. भजन होत आहे, कीर्तन होत आहे, प्रवचन होत आहे, पादरीचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. तोच कुठतरी मुद्दा घेतला आणि त्याच्यावर कुबाड रचलं गेलं आणि ती सगळी खोटी माहिती या गृह खात्याला पोलीस प्रशासनाने दिलेली आहे. ते सुद्धा आपण आता जिल्हाधिकारी महोदयाला सांगितलं. ही सुद्धा आपली माहिती त्या गृह खाता पोलीस प्रशासनाकडून मागवणार आहे. म्हणून आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की पोलीस प्रशासनानं ही चुकीची माहिती देऊ नये आणि एमपीआयडी होत असताना एसपी, कलेक्टर आणि पालकमंत्री तिघाच्या काय ना एसपीकडे प्रस्ताव वर पाठवायचा आणि तो वरून मंजूर आणायचा. निश्चितपणे पालकमंत्र्यांच्या कानावर घाला तेच बोलतो. अजून आमच्या कुठे वडक्यात आज तशी उलकी झाल्यात, पण निश्चितपणे कारण हे प्रस्तावित आमच्या उलकीत होऊन देत नाही व्हॉट्सअपला आणि ते कुठतरी यायचं बंद झालं. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पक्षीय मतभेद सोडून या जिल्ह्याचं वातावरण शांततेत आणि सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र वागावंच लागणार आहे. म्हणून ज्या दिवशी अजित पवार येतील त्या दिवशी सुद्धा या पोलीस प्रशासनाचे भ्रष्ट वाबाडे आपल्याला अजितदादाच्या समोर सांगावेच लागणार आहे. त्याच्या माध्यमातून हे आता सांगितलं अजितदादा तर आपण सोबत उद्या काही झालं तर आपल्याला सुद्धा ही प्रस्थापित मंडळी सर्व पक्षाची आपल्या विरोधामध्ये एकत्र यायची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आपण जाणीवपूर्वक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सातत्यानं बरोबर राहायला पाहिजे. आणि म्हणूनच मला समजल्याबरोबर या ठिकाणी मी अजयच्या पाठी खंबीर उभं राहण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. माझा सर्व अजून आमचे सेवा संघ भावना सेवा समाज ब्रिगेड सुद्धा कार्यकर्ते सर्वांना म्हणजे शिवसेना आहे, राष्ट्रवादी शरद पवार गट आहे, राष्ट्रीय अजित पवार गट आहे, शिवसेना उद्धव ठाकरे आहेत, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया आहे. आपण एकत्र येऊ शकतो. या सर्व आंदोलनकर्त्यांचं अभिनंदन. आणि जसे त्यावेळेसही सर्व एकत्र आले तसे आज पण या आंबेडकर भवनच्या जागेमध्ये आपण सर्व पक्षीय सर्व चळवळीतील कार्यकर्ते अजय सर्वदे याच्यावर जो अन्याय होऊ लागलेला आहे त्या वाचा फोडण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे पूर्ण ताकदीने सर्व संघटनेचे उपस्थित राहिलात. हे पाहून वातावरण थोडा आनंद वाटतो की कुठंतरी चळवळ जिवंत व्हायला लागली. पाठीमागच्या काळात चळवळ ही संपलेली होती अशी चर्चा ऐकत होतो.
परंतु अजून ताकदीने सगळे एकत्र येऊ लागलेत आणि अशी ताकद या पुढील काळात सर्वांनी एकत्र येऊन कुठं मतभेद न करता, कुठं संघटना पक्ष हे न मानता ज्या ज्या कार्यकर्त्यावर अन्याय होईल किंवा ज्यांना त्रास देण्याचं काम एक प्रशासन करील त्यासाठी आपण अशाच पद्धतीने एकत्र यावं आणि अजित पवार ज्यावेळेस बीडला येतील पालकमंत्री त्यावेळेस सर्वांनी एकत्र येऊन अजय सर्वजे असो किंवा बांगर असो असे प्रकार अनेक तुमच्यावर आमच्यावर सुद्धा करू शकतात. कारण आपली बोलती बंद व्हावी. आपण अन्याय झाला तर त्याच्यावर बोलू नये, आपण व्यक्त होऊ नये. आता आपलं स्वातंत्र्य हिरवून घेण्याचा प्रयत्न चाललाय, वरपासून खालीपर्यंत चाललाय, जेथपासून आपल्यापर्यंत आलंय ते उद्या अनेक तळागाळात खेड्यापाड्यात सुद्धा हे जोन जाऊ शकतं. त्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक राहून आपल्या समाजाच्या व्यथा टमाट्यावर मांडल्याशिवाय आणि सर्वांनी एकत्र ताकदीने आल्याशिवाय आपला विजय होणार नाही. तरी पण मला आणि शिंगारेचा व्हिडिओ पाहिला, मी अजय सर्वजेला फोन लावला, मला मी पण पोस्ट टाकल्या, मला सर्वांनी एकत्र या आणि असंच यावं एकत्र. महिला सुद्धा सहभागी होत्या. हे सगळ्या आनंदाची गोष्ट आहे. आपण या सगळ्या प्रकरणाचा छडा लावूपर्यंत सर्वांनी एकत्र राहावं आणि इथून पुढे असे प्रकार घडले नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द जय भीम जय भारत. माझी सूचना आहे सर्व किंवा सामाजिक चळवळीमध्ये नवीन कार्यकर्ता घडणं हे शक्य झालं नाही. अजय सर्वजे म्हणजे काय, आपल्यातला एक जनसामान्य कार्यकर्ता. कुणाचा फोन आला, उठला, कुणाला तरी न्याय द्यायचा आहे म्हणून प्रशासनाच्या विरोधात भांडणं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय हक्क दिला आहे त्यासाठी भांडणं झगडणं हे त्याचं नेतृत्व, त्यातून उभा राहिलेला एक कार्यकर्ता आणि त्याच्यावरती जर अन्याय अत्याचार होत असतील तर खऱ्या अर्थाने आज तुमचं सर्वांचं अभिनंदन. कुणालाही फोन न करता अजय सर्वजे विषयी अशी घटना घडली आणि आपण सर्वजण धावून आला. खऱ्या अर्थाने आजही आपल्यातील शाहू फुले आंबेडकरी चळवळ जिवंत आहे हे याचं उदाहरण आहे. जास्त वेळ घेणार नाही, सर्व नेते बोलणार आहेत. आपण सकाळपासून कामं सोडून आलेला आहात. अजय भैया सर्वजे आणि सर्व सामाजिक चळवळीतल्या संघटनेतील कार्यकर्ते यानंतरही जिथे गरज पडेल त्या ठिकाणी आमचे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने, मी राजभाऊ असतील, उल्हास गिराम असतील, आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या खंबीरपणे पाठीशी आहेत. एवढं बोलतो. जय भीम जय महाराज. सर्वांना कार्यकर्त्यांना एकच सांगायचंय, अशा या प्रशासनाच्या कार्यकर्त्यांना या अधिकारी असं यांना इथून हातपार केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. ही सुरुवात आहे. आता हे निवेदन एसपी कलेक्टरला देऊन आपल्याला जमणार नाही तर ह्याच्यावर काय प्रक्रिया करावं लागणार आहे. आपण सगळे जाणकार कार्यकर्ते आहोत. त्याच्यासाठी माझे कळकळीची विनंती की सुरुवात करा आणि त्या बल्लाळला इथून हातपार करण्याचं काम करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम. डीपीआयचे सुनील पाटोळे. मागच्या पालकमंत्र्याचा कुत्र्याचं शिपूट बनून फिरणारा हा तोच भल्लाल आहे का? कारण त्या भल्लालला माझं सांगणं आहे की बाबा हे चळवळीतले लोक तुम्हाला प्रशासनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सुजग दिसत असतील कारण कायदा आमच्या बापानं तयार केलेला. पण एकदा का चळवळीचे लोक बिघडले तर रमाई हत्याकांड सगळ्याला माहिती आहे, नामांतर माहिती आहे. तुम्ही जर चळवळीच्या कार्यकर्त्याला जर अशा जर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करता तर आंबेडकरी समाज असेल किंवा जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारे लोक असतील हे तुम्हाला शांत बसू देणार नाही. मी या माध्यमातून प्रशासनाला सांगतो, कलेक्टर साहेब असतील, एसपी असेल, तुम्ही हप्त्याच्या भानगडीमध्ये पडून जर जो कार्यकर्ता सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी जर आवाज उचलतोय आणि त्याचा आवाज MPDAच्या माध्यमातून तुम्ही दाबत असतात ते कदापि सहन करणार नाही. अजय भाऊला आम्ही सांगतो की जर आम्ही 100 किलोमीटरहून तुमच्यासाठी आलो भाऊ, जर वेळ पडली तर आम्ही जिल्हा पेटवण्याला सुद्धा कमी पडणार आहे. एवढं बोलतो आणि सांगतो. सर्वप्रथम मी माझा परिचय तुमच्यामध्ये देते. माझं नाव आम्रपाली साबळे आहे आणि मी सध्या अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधीची बीडची जिल्हाध्यक्ष म्हणून तथा निर्भीड पत्रकार संघाची जिल्हा सचिव म्हणून काम पाहते. सोबतच एक निळे रक्त माझ्या अंगामध्ये धगधगतं वाहतं म्हणून या आंबेडकरी चळवळीला त्याचा अभ्यास पूर्ण करून त्या अभ्यासपूर्वकतेने मी या आपल्या कार्याला एक दिशा देण्याचं काम करते. आपल्या सर्व बंधू आणि भगिनींसाठी झगडण्याचं अहोरात्र मी काम करते. आता एकंदरीत हा जो विषय झालेला आहे तो हा आपल्या बीड जिल्ह्यासाठी अत्यंत आपल्याला असं म्हणता येईल की दयनीय विषय आहे की जो चळवळीतला आमचा जो वाघ आहे त्या वाघाला कुठंतरी हाणून पाडण्याचं काम हा बल्लाळ नामक राक्षस करतोय. कारण की आता जसं की आपण पाहिलं की नुकतीच एक बोटीची जी सभा झाली आम्ही त्याला विरोध करण्यासाठी आपण सर्वजण गेलो होतो तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला कायदा दाखवला की आम्ही व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आम्ही
अशा सभेला आम्ही विरोध करू शकत नाही. ठीक आहे, आम्ही शांत बसलो, पण त्या ठिकाणी जी उपस्थित महिला होती तिने आमच्या मुस्लिम बांधवांबद्दल जो घाणेरडा शब्द यूज केलेला आहे, त्याचे आमच्याकडे व्हिडिओज आहेत, पुरावे आहेत. तो घाणेरड्या शब्दाला आम्ही सर्वप्रथम विरोध करतो. त्याच्यानंतर त्या एकबोटीने जे भाषण केलं ते अत्यंत भडकाऊ प्रकारचं भाषण होतं, त्यालाही आम्ही या ठिकाणी विरोध करतो. आता आमच्या अजय दादावर हे जे संकट त्यांनी आणून ठेवलेलं आहे, काहीही कारण नसताना MPDA सारखा भयानक गुन्हा त्यांच्यावर आम्ही लादू अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आहे. तर यामध्ये कुठेतरी पोलिसांचा माजुरडेपणा दिसतोय. तुम्हाला एक कायद्याचं रक्षक म्हणून आम्ही ज्या नजरेने पाहतो त्या ठिकाणी तुम्ही कायद्याचा चुकीचा वापर करून बोलू शकत नाही. MPDA सारखा हा जो कायदा आहे हा तुम्ही गुंडांवर लागू करा, कारण याच्यामध्ये अजय सरवदे हा कुठे गुंड दिसतोय तुम्हाला? जर आम्ही एकत्र आमच्या अन्यायाच्या विरोधात उभा राहतोय, आम्ही अन्यायाच्या विरोधात जर आवाज संविधानिकरित्या जर मांडतोय, तर तुम्ही आमच्यावर MPDA दाखल करणार का? हा माझा प्रथम सवाल असेल. कारण की MPDA हा गुंडांसाठी लागू असलेला कायदा आहे. आम्ही इथे कुठेही जातीपातीला आम्ही एक रक्षण करत नाही, पण जे खरंच असतात त्या त्यांच्यावर लागू करा ना. जो एकता निर्माण करतोय, जो लढा देतोय अन्यायाच्या विरुद्ध, जो एकता म्हणजे एकतेच्या दिशेने जातोय, त्याच्यावर MPDA कशाच्या आधारावर तुम्ही दाखल करता? यामध्ये सर्वप्रथम मला असं सांगावं वाटेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षाही अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार असतो. म्हणून आम्हाला इथे गुन्हेगार व्हायचं नाहीये. आम्ही आमच्यावर झालेल्या अन्यायाला तात्काळ वाचा फोडू. ज्या ठिकाणी अजय दादा महिला वर्गासाठी सपोर्ट करतात, युवकांसाठी सपोर्ट करतात, एक नेतृत्व गुण त्यांच्या अंगामध्ये आहे, ते हाणून पाडण्याचा हा जो बल्लाळ प्रयत्न करतोय, तर मी माझ्या या आपल्या जी सभा आहे इथे छोटीशी आपण भरवलेली आहे त्याच्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगायचं की आम्हाला बल्लाळचं निलंबन पाहिजे. कारण बल्लाळ हा जाणीवपूर्वक युवकांवर कायदेशीर कारवाई करील अशा धमक्या देतात. त्याच्यामुळं आम्ही त्यांचं निलंबन मागतोय. एवढंच मी इथं व्यक्त होऊ शकते. आणि सर्वांनी मला वेळ दिला, ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते. स्वतः अजय सरवदेच्या आईची त्यांच्यावरती आम्ही अशा पद्धतीची कारवाई करतो, अशा पद्धतीची दहशत केली. ही दहशत केवळ अजय सरवदे यांच्यावरती नसून संबंध आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला दडत खायचा हा तो प्रकार आहे. आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी भाषण ह्या सगळ्या करणाऱ्यापेक्षा मला एक सूचना प्रचंड आवडली दादी सिंगर यांची, की त्यांनी फेसबुक लाईव्ह मधून त्या प्रशासनाला चॅलेंज केलं की तुमच्या नोकरी आम्ही घालू. सतत आपण कायदा हातामध्ये घेऊन त्यांना अधिक सोपं काम करतो आणि आपण अधिकचा अवघड्यामध्ये शिरतो. तर कार्यकर्त्यांनी केवळ रस्त्यावरची लढाई बरोबर यांना कोर्टामध्ये खेचून त्यांच्या नोकऱ्या घातल्या पाहिजेत अशा पद्धतीचं तुमच्याकडे कौशल्य असलं पाहिजे. हा एक मुद्दा मला आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगायचा आहे. अजय सरवदे कार्यकर्ते आहे. आंबेडकरी चळवळीतल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय अत्याचार जर झाला तर इथली आंबेडकरी जनता शांत बसणारी नाही. कार्यकर्त्यांनी खचायचं नाही, घाबरायचं नाही. कारण ज्या लोक आपल्या जातीचे नाहीत, पातीचे नाहीत, धर्माचे नाहीत, अशा लोकांसाठी आंबेडकरी चळवळ रस्त्यावर येते. आणि जो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर जेव्हा अन्याय होईल त्यावेळेस ही जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. परंतु काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करावा आणि स्वतःच्या अडचणी वाढवून घेण्यापेक्षा इतरांना अडचणीत कसं आणू, जो लोक आपल्या प्रशासनाच्या दाबदडीचा करून आपल्यावरती कशा म्हणजे खोटे गुन्हे दाखल करतात त्यांना रस्त्यावर त्यांना ठोकून काढलं पाहिजे. हा जो सोमनाथ सुरवंशीचं प्रकरण झालं, या सोमनाथ सुरवंशीच्या प्रकरणामध्ये त्यांना त्या परभणीमध्ये दंगल घडवून आणायची होती. बाळासाहेब आंबेडकरांनी ते ओळखलं. बाळासाहेब आंबेडकर स्वतः त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले आणि तो लढा बाळासाहेब आंबेडकर न्यायालय पातळीवर लढून रस्त्यावरच्या संघर्षाबरोबर न्यायपालिकेमध्ये सुद्धा बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेला हातरात येण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना बाळासाहेब आंबेडकरच्या भूमिकेला नीटपणे अभ्यासलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये वाटचाल केली पाहिजे. एक कार्यकर्ता म्हणून, मी वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून अजय सरवदेच्या सोबत आहे. काय कुठल्याही संघर्षामध्ये आम्ही एकटा आज छोट्या पद्धतीने असल्यामुळे एकटा आलो, पण आम्ही आमच्या भागामध्ये आंदोलन करू, मोर्चे काढू अशा पद्धतीचं मत या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. त्या मिलिंद एक गोटेला आणू नये म्हणून विनंती केली. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो, त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला बोललो किंवा या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, कारण तो व्यक्ती भीमा कोरेगाव प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे आणि जर तो आला तर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिक शांत बसणार नाही. त्यांनी पूर्ण दिवस जाऊ गेल्यानंतर
एका जबाबदार अधिकाऱ्यानं संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान मला बोलावून घेतलं आणि त्यांनी मला सांगितलं की अरे बाबा, त्या अहमदनगर मध्ये कार्यक्रम झाला, तिथं हा मुस्लिम पेटला नाही. त्या उस्मानाबादला कार्यक्रम झाला, तिथं हा मुस्लिम पेटला नाही. आणि नुसतं बीडचं नाव आलं की म्हणले आम्हाला वाटलं मुस्लिम पेटन, पण इथं बौद्ध समाजात आक्रमक झाला. आमचं भांडण हे बौद्धासोबत नाहीये. आमच्या भाजप सरकारपासून हा मुस्लिम समूह आमच्या विरोधामध्ये मतदान करतोय. त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करण्यासाठी गृह मंत्रालयातून मराठवाड्यामध्ये 14 सभा दिलेल्या आहेत आणि या 14 सभाच्या माध्यमातून मराठवाड्यातल्या मुस्लिमांवर दबाव टाकायचा आहे. तुम्ही बौद्ध आहात, आम्ही तुम्हाला विरोध करणार नाही, तुम्ही या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ नका. आम्ही त्यांना त्या ठिकाणी ठीक आहे म्हणलं, आम्ही काय त्याच्यामध्ये इंटरफिअर करणार नाहीत म्हणून आम्ही सांगितलं. आमचा प्रेम कांबळे असेल, राजेश शिंदे असेल, चिंगारे सर असतील, आमच्या महिला असतील, या सगळ्यांनी एकत्रित येत आम्ही असं ठरवलं की तो या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला जे करायचे ते आम्ही करणार आहोत. मी 2 वाजता माझा मोबाईल बंद केला आणि त्यांना अशी माहिती भेटली की मी माळवेस या ठिकाणी काही महिला एकत्रित करतोय आणि डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी मी जाणार आहे. आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी आमचा महेश असेल, माझी आई असेल, यांच्या समक्ष त्यांनी ती धमकी दिली एक प्रकारची की आम्ही अजय सर्वदेच्या बाबतीमध्ये ईपीडीएचा प्रस्ताव करायचे अधिकार मला आहेत. प्रस्ताव मी तयार केलाय, सुरू आहे माझं प्रोसेस. आणि मी ज्यावेळेस पर्सनली त्यांना फोन केला तर मला म्हणले तुमचा प्रस्ताव आम्ही पाठवला होता, रिजेक्ट होऊन आला. मी म्हणलं गाफील होऊन चालणार नाही, कारण बांगर सर 7 ते 8 महिने जेलमध्ये राहिले. त्यांच्या कुटुंबाची हालापेष्टा मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली आहे. सरनं आता त्यांच्या तोंडातूनच सांगितलं की कशा पद्धतीनं कुटुंबाला सैरावर पळावं लागतं. आणि ती आंबेडकरी चळवळी ठीक आहे, मी माझ्यावरच काढू शकतो, परंतु उद्या आमचा राजाभाऊ आहे, रवी वाघमारे आहेत, आमचे प्रशांत वासनिक आहे, प्रेम कांबळे आहे, तिच्या रस्त्यावर उतरणारी जी टीम आहे तिला बळ कोण देणार आहे? तर बळ हे तुम्ही आम्ही देणार आहे. खरं तर मी तुमचा आंबेडकरी चळवळीतल्या सर्व राजकीय, सामाजिक, आंबेडकरी चळवळीतील सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं, कार्यकर्त्याचं मी जाहीर आभार मानतो की तुम्ही माझ्या सोबत या ठिकाणी भक्कमपणे उभा राहिलात. निश्चित मला आता त्यांनी माझ्यावर एमपीडीचा गुन्हा दाखल केला तरी मला काही फरक पडणार नाही, कारण आता मला माहिती आहे की माझ्या मागं जी माझी जनता आंबेडकरी चळवळ माझ्या मागं भक्कमपणे उभा आहे. शफीक भाऊ, कायदा तुम्ही ज्या पद्धतीनं जनसुरक्षा कायदा सांगितला, जनसुरक्षा कायदा हा टोटल असंवैधानिक त्यांनी बनवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलभूत अधिकार आपल्याला दिला, त्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात तो जनसुरक्षा कायदा आहे. खरं तर भारतीय संविधानाचा कलम 14 कायदा हा सर्वांसाठी समान आहे, पण मला त्या ठिकाणी कायदा समान दिसला नाही. कारण कार्यक्रम घेणारे हे दंगलखोर होते. त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला आणि आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते संवैधानिक मार्गाने मागणी करत होते, तर आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तुम्ही नोटीसा द्यायला त्यांना तुम्ही मोकळं सोडलं. म्हणजे भारतीय संविधानाचं कलम 14चं कुठंतरी या ठिकाणी उल्लंघन होतं. तुम्हाला भाषण स्वातंत्र्य दिलंय, परंतु त्यालाही एक कायद्याची चौकट आहे. परंतु त्या ठिकाणी तुम्ही प्रक्षोभन भाषणं केली, एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये तुम्ही किती पद्धतीनं, किती आक्रमकतेनं तुम्ही रिॲक्ट झालात, हेही आम्ही पाहिलं. तेही कुठंतरी त्या चौकटीमध्ये बसत नाही. आणि खरं तर या ज्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, या सगळ्या ठरवून चालल्यात, हे एका जबाबदार अधिकाऱ्यानं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला, आम्हाला सर्वांना एकत्र येऊन हा लढा पुन्हा कायम ठेवावा लागणार आहे. कारण महेश आठवले यांनाही त्याच पद्धतीनं धमकी दिली. आता राजाभाऊंनी सांगितलं की त्यांनाही सांगितलंय की तुमच्यावरही एमपीडीचा कायदा आम्ही लवकरच लागू करणार आहोत. अरे काय केले त्यांनी 1 वर्षामध्ये? काय केलंय मी 1 वर्षामध्ये? अरे आमच्याकडून साधा एक गुन्हा होत नाही, एक साधी एनसी होत नाही. तुम्ही नेमकं दबाव तंत्राचा वापर आंबेडकरी चळवळीतील तरुणांवर का चालू केलाय, याचं उत्तर आपल्याला मला वाटतं पोलीस अधीक्षक कडून घ्यायचंय. आणि पोलीस निरीक्षक पल्ला हा काय याचं राज चाललंय सध्या शहरात. आमच्या कवटेकरनं ज्या पद्धतीनं सांगितलं की पोलीस अधीक्षकांनी खरं तर सक्तीच्या रजेवर जायला पाहिजे आणि त्यांना एसपी करायला पाहिजे. खरं गरजेचं आहे ते, कारण ज्यावेळेस आपल्या यश डाकाचा जो खून झाला, त्या खुनातले आरोपी पळेपर्यंत
म्हणजे जोपर्यंत त्यांनी बीड सोडलं नाही तोपर्यंत पोलीस निरीक्षक बल्लाळ हे शिवाजीनगर पोलीस स्टेशनला मला वाटतं भांगरसरी होते. आम्ही 3 वाजेपर्यंत थांबलो. त्या ठिकाणी तळ ठोकून होता. परंतु सर त्याचं ते कार्यक्षेत्र आहे का? गेटबीड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा झाला की बल्लाळला बोलवलं जातं. ग्रामीण पोलीस स्टेशनला काही झालं की त्या बल्लाळला बोलवलं जातं. आणि आक्रमकतेनं आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांचा आवाज दाबण्याचं काम त्याच्या माध्यमातून चाललेलं आहे. जास्त बोलणार नाही, फक्त तुम्हाला त्याचे 4 मुद्दे माझ्यासोबत घडलेले सांगतो, म्हणजे प्रत्येकासोबत घडले असतील. लोकसभेची निवडणूक होती. मतपेटीची मतमोजणीची जी प्रक्रिया आहे त्या ठिकाणी सनीभाई आम्ही गेलो तर त्या ठिकाणी शहीनशाह नामक कर्मचाऱ्यांनी आणि या पोलीस निरीक्षक बल्लाळनी त्यांच्या ओळखीचे जे कोणी येतील त्यांना सोडलं चाललं. आणि ज्या वेळेस आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमची जी टीम होती आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली. आम्हाला आधार कार्ड मागितले, पॅन कार्ड मागितले, एटीएम कार्ड काय आता मग कोण नाही चांगलं कशाला लागत होतं याला एटीएम कार्ड. तिथं आम्हाला तिथं प्रवेश दिला नाही. आम्हाला पुन्हा वापस 4 किलोमीटर जावं लागलं. 4 किलोमीटर जाऊन आम्हाला आधार कार्ड आणावं लागले, त्याला दाखवावं लागले. त्यानंतर आम्हाला एंट्री होती. पण सगळ्यांनी एंट्री दिली, पण भाऊच्याने मला एंट्री दिली नाही. ज्यावेळेस महेंद्र कुमार कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांनी ज्यावेळेस बघितलं की अरे अजय बाहेर थांबला, ते स्वतः आले आणि ते मला हाताला धरून घेऊन गेले. म्हणजे या पद्धतीने त्यांना टॉर्चर केलं. आता मध्ये साठे चौकामध्ये हिंदू मुस्लिम झालं होतं. सगळे जे जखमी होते त्या जखमींना पोलीस जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं. सर मी त्यावेळेस जिल्हा रुग्णालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जबाबदार पदाच्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी गेलो. माझ्यासोबतचे सर्व सहकारी आमचे मोठवीर असतील त्यांनी अनुभवले ते त्या सगळ्यांना त्यांनी जाऊ दिलं मला बाहेर सांगतो. याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवनमध्ये इथं दर 15 ऑगस्टला झेंडा फडकवला जातो. झेंडा फडकवण्यासाठी मी या ठिकाणी आलो. माझी तिथं रस्त्यावर उभा राहून त्यानं अंग झडती घेतली. मी त्या बाबतीत प्रत्येक वेळेस त्यानं माझ्यासोबत जे कृत्य केले मी त्या कृत्याची तक्रार देत राहिलो. त्या दिवशी देवेंद्र ढाका यांच्या मुलासाठी सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी आले. त्यांनी ते स्टेटमेंट केलं की बाबा हा पोलीस निरीक्षक बल्लाळ हा त्या घरच्यांना धमक्या देतो, याला पहिले मध्ये टाका, याला पहिले याचं पहिले निलंबन करा अशी मागणी केली. त्यानं माझ्यासोबतचा जो पूर्वग्रह दूषित त्यांनी ठेवलेला आहे तो जाणीवपूर्वक टार्गेट करतो. निवेदन दिले आपण 7 दिवस 8 दिवस याच्यावर या प्रक्रियेवर करत भांगरसरच्या पद्धतीने म्हणले हे दिल्यानंतर खरंच काय होतंय का थांबतंय याच्यावर आपण डिपेंड राहू. आणि एका एसपी आणि कलेक्टरची एका प्रत्यक्षात 8 दिवसानंतर भेट घेऊ. भेटीमध्ये जर आपल्याला पॉझिटिव्ह वाटलं तर ठीक, निगेटिव्ह वाटलं तर पुन्हा आपण रस्त्यावर याची तयारीची एवढं बोलतो. आणि आपण सर्वजण माझ्या पाठीशी या ठिकाणी भक्कमपणे उभे राहण्यासाठी आला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी जाहीर आभार मानतो.